नागपुर शहर में पिछले कुछ दिनों से निर्मल उज्जवल मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटी को लेकर विभिन्न तरह की चर्चाएं और भ्रामक जानकारियां फैल रही थी। सोशल मीडिया और स्थानीय स्तर पर उठ रही इन अफवाहों के बीच वास्तविक स्थिति जानने के लिए हमारे टीम ने नंदनवन स्थित मुख्य शाखा का दौरा किया, जहां ग्राहकों और कर्मचारियों से विस्तृत बातचीत की गई। मला कधी पैसे काढण्याबद्दल कधी तक्रार झालेली नाही। जेव्हा वेळेवर पाहिजे आहे तेव्हा पैसे भेटलेले आहे। 2001 पासून मी या संस्थेशी जोडलेला असून एक ग्राहक म्हणून मी माझा परिचय दिला। अनेक वर्षापासून इथे व्यवहार करत असताना मला कुठलीही अडचण आजपर्यंत आलेली नाही। माझ्या स्वतःच्या एफडीज इथे जमा आहेत आणि व्यवहार एकदम सुरळीत आहे। येथील कर्मचारी वर्ग सुद्धा आपल्याला नेहमी सहकार्य करतो। मला आता इथं 34 ते 35 वर्ष झाले। काहीच नाही, पूर्ण जो व्यवहार रोजचा तो एकदम बढिया चालू आहे। मी दिवसभर 100 लोकांना वीट मारतो रोज। या विषयावर कस्टमरांना कोणीही असं विचारलेलं नाही वातावरण कसं आहे, व्यवस्थित आहे, पैसा आपण पब्लिकला एवढं बरोबर देऊन राहिलेला आहे। आणि असा कुठलाही म्हणजे असा आमच्या बँकेमध्ये कुठलाही असा गैरव्यवहार नाहीच आहे। आणि आम्हाला आता आम्ही पेमेंट आता व्हिडिओवर देतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नहीं आम्हाला। बातचीत के दौरान ग्राहकों ने पूरी स्पष्टता के साथ कहा कि उन्हें सोसाइटी की कार्यप्रणाली, उनकी पारदर्शिता और प्रबंधन पर पूरा विश्वास है। कई ग्राहकों ने बताया कि उन्होंने वर्षों से बड़ी राशि संस्था में जमा कर रखी है और वे किसी भी तरह की अफवाहों पर ध्यान नहीं देते। एक ग्राहक ने कहा, हमारा पैसा पूरी तरह सुरक्षित है, जो अफवाहें फैल रही है उनका हकीकत से कोई संबंध नहीं है। डेली कलेक्शन कर्मचारी जो प्रतिदिन सैकड़ों ग्राहकों से मिलते हैं, उन्होंने भी यही बताया कि किसी भी ग्राहक ने पिछले दिनों कोई चिंता व्यक्त नहीं की। उनके अनुसार सोसाइटी का दैनिक कार्य पहले की तरह नियमित, पारदर्शी और सुचारू रूप से चल रहा है। यह बताना अत्यंत प्रासंगिक है कि निर्मल उज्जवल मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटी पिछले 37 वर्षों से निरंतर बिना किसी दाग धब्बे और बिना किसी विवाद के अपनी सेवाएं प्रदान करती आ रही है। संस्था की यह लंबी, स्वच्छ और विश्वसनीय यात्रा स्वयं ही उनके मजबूत प्रबंधन, नियमों के पालन और ग्राहक हित में किए गए कार्यों की पुष्टि करती है। संस्था से जुड़े वरिष्ठ कर्मचारियों ने भी कहा कि सोसाइटी ने हमेशा नियमानुसार और ईमानदारी के साथ काम किया है। उनके अनुसार इन दिनों फैल रही अफवाहें पूरी तरह आधारहीन है और वास्तविकता से कोई संबंध नहीं रखती। ग्राहकों और कर्मचारियों की संयुक्त प्रतिक्रिया यह स्पष्ट करती है कि निर्मल उज्जवल मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटी के प्रति जनता का भरोसा आज भी पहले की तरह मजबूत और अटूट है। बाहर भले ही तरह तरह की चर्चाएं हो, परंतु सोसाइटी के वास्तविक उपभोक्ता इसकी नीतियों, प्रक्रियाओं और आर्थिक सुरक्षा को पूरी तरह विश्वसनीय मानते हैं। विनोद बोड, मागील 20 वर्षापासून मी इथे खातेदार आहे आणि माझं एफडी पण आहे, माझे आरडी पण आहे आणि मला कधी पैसे काढण्याबद्दल कधी तक्रार झालेली नाही। जेव्हा वेळेवर पाहिजे आहे तेव्हा पैसे भेटलेले आहे। त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की लोकांनी काही घाई करू नये। थोडा काही पॉलिटिकल यांचे प्रॉब्लेम्स असेल त्याच्यामुळे हे सगळे उचापती होत आहे आणि त्याच्यावर लोकांनी असं घाबरण्याचं काही कारण नाही आणि ते लवकरच त्याची क्लिअरिटी होईल असं वाटते। अजूनही मला विश्वास आहे की पूर्ववत सोसायटी चालेल। 2001 पासून मी या संस्थेशी जोडलेला असून एक ग्राहक म्हणून मी माझा परिचय दिला। अनेक वर्षापासून इथे व्यवहार करत असताना मला कुठलीही अडचण आजपर्यंत आलेली नाही। माझ्या स्वतःच्या एफडीज इथे जमा आहेत आणि व्यवहार एकदम सुरळीत आहे। येथील कर्मचारी वर्ग सुद्धा आपल्याला नेहमी सहकार्य करतो आणि कुठल्याही अशा भ्रामक ज्या काही बातम्या ऐकतो आहे तेव्हा साहजिक आहे लोकांना वाटणे, परंतु त्यातलं तथ्यही ओळखणं गरजेचं आहे। यामध्ये ग्राहकांचंच नुकसान आहे असं मी म्हणेन, कारण की अशा या परिस्थितीमध्ये विचलित होऊन निर्णय घेणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि या क्लिअरिफिकेशन करता संस्था काहीतरी करेलच आणि ते आपलं स्पष्टीकरण देईल। ग्राहकांना हेच म्हणेल की कोणताही निर्णय घेताना घाई गर्दीने घेतलेला निर्णय हा आपल्यासाठी एक चुकीचा असतो, तो संस्थेसाठी सुद्धा नुकसानदायक असतो आणि आपले जर ऋणानुबंध एवढ्या वर्षाचे आहेत तर आपण त्याला सुद्धा पाहायला पाहिजे। पैसा हा महत्त्वपूर्ण घटक आहे आणि पैशाला आपण सुरक्षित ठेवतो आणि आजपर्यंत राहिला तर तो राहील
कारण की जसं गुंतवणूकदार आपली गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीच्या अगेन्स्टमध्ये संस्थासुद्धा आपल्यासाठी काही करत असते. त्यांचे पण असेट्स आहेत आणि त्या असेट्समधून असली कुठली परिस्थिती आली तर ते सक्षम आहेत असं मी म्हणेल. पण मला असं म्हणायचं आहे की मी अजूनपर्यंत कुठलाही इथली FD काढण्याचा अजूनपर्यंत विचार केलेला नाही. माझ्या स्वतःच्या FD 40 लाख रुपयाच्या इथे आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून 20 वर्षापासून माझा इथे व्यवहार आहे, आर्थिक व्यवहार. तर तेव्हा मला असं वाटते की आपण सगळ्या ग्राहकांनी सुद्धा यावरती एक धीर देऊन त्यांनासुद्धा एक मजबूती द्यावी आणि तुमचा पैसा कुठेही जाणार नाही असं मला वाटते. त्यात मी पण आहे, मला पण माझा पैसा महत्त्वपूर्ण आहे आणि मी अजूनपर्यंत कुठलाही असा निर्णय FD काढण्याचा सध्या घेतलेला नाही. तुमच्यासाठी माझा एक प्रश्न आहे की जे वातावरण निर्मिती सध्या नागपूर शहरामध्ये सुसाईडबद्दल झालेली आहे, त्यानंतर ठेवीदार ठेवी काढतात नाही आम्हाला तसं काहीच कुठले एम्प्लॉईज सोडून चाललेले आहे अशा काही चर्चा समोर आली आहे. नाही एम्प्लॉईज तर कोणी सोडून नाही गेले, काही प्रॉब्लेमच नाही आम्हाला. तर आम्ही इतकं मार्केट फिरतो पण आम्हाला काय असं काही कोणी म्हटलंही नाही. तुम्ही किती वर्ष झाली? मला आता इथं 34 ते 35 वर्ष झाले, पण आजपर्यंत आम्हाला असं कधी वाटलं नाही का बुवा पैसा सुरक्षित आहे वगैरे, काहीच नाही. पूर्ण जो व्यवहार आहे रोजचा तो एकदम बढिया चालू आहे. म्हणजे तुम्ही सोसायटीची स्थापना झाली तेव्हा हां स्टार्टिंग पासून मी किती लोकांना तुम्ही भेटताय? मी रोज 100 ते 150 लोकांना भेटतो. माझं कलेक्शनचं काम आहे ते. पण अजूनपर्यंत असं काही फाउंडर मेंबर म्हणून चर्चा शहरात काय वाटतं? काही आता लोक तर चर्चा करणारच आहे, पण आपल्याला माहिती आहे ना काही नाही म्हणून. तुम्ही तुमच्या जे ग्राहक असतात कलेक्शन वाले असतात त्यांना समजून सांगतात की असं नाही अजूनपर्यंत आम्हाला कोणी विचारलं नाही, पण आमच्यामध्ये अजूनपर्यंत काही असा प्रॉब्लेम आला नाही, कोणताच प्रॉब्लेम नाही आला नाही. सगळे व्यवहार तुमचे ओके सगळं चालू आहे चांगलं व्यवस्थित. वातावरण नागपूर शहरामध्ये सुरू आहे. हां तुम्ही ग्राउंडवर जाऊन लोकांपर्यंत पोहोचता, कनेक्शन करता, हां काय वातावरण सध्या काय सांगाल? सध्या शेवटी वातावरण. माझे नाव आहे किशोर कडू. मी निर्मल उज्ज्वलमध्ये 1990 पासून कार्यरत काम करत आहे. संस्थेमध्ये असं कोणतेही वातावरण पसरलेलं नाही आहे. ग्राहकामध्ये आपण रोज जातो, ग्राहकांना डे टू त्यांना पैसा परत करतो. हे आपलं वैशिष्ट्य संस्थे पहिल्यापासून. मला 36 वर्ष पूर्ण झालेले आहे. दिवसभरातून किती लोकांना तुम्ही भेटता आणि त्यातल्या किती लोकांनी तुम्हाला या प्रकरणाबद्दल या वातावरणाबद्दल? मी दिवसभर 100 लोकांना वीट मारतो रोज. या विषयावर कस्टमरला कोणीही असं विचारलेलं नाही वातावरण कसं आहे, व्यवस्थित आहे, पैसा आपण पब्लिकला एवढं बरोबर देऊन राहिलेला आहे. लोकांनी हेच म्हटलं आहे की बाबा हे फक्त पेपरला आलं आहे, पण हे आम्हाला पेपरला त्याच्यातली खोटी न्यूज वाटते आहे. पण बँकेला बदनाम करायची त्यांची प्लॅनिंग दिसते. पण असं आम्हालाही असं वाटते की बाबा आमच्या बँकेमध्ये कुठलाही असा प्रॉब्लेम नाही आहे. आता मी कमीत कमी माझं नाव सर्जेराव वराडे आहे. मी 30 वर्षापासून कलेक्शनचं काम करतो आहे आणि माझे जवळचे कितीतरी लोकांचे पण माझ्या एकाही कस्टमरने 1 रुपयासुद्धा काढलेला नाही. आणि असा कुठलाही म्हणजे असा आमच्या बँकेमध्ये कुठलाही असा गैरव्यवहार नाहीच आहे. पण आता पेपरनी दिलेल्या न्यूजमुळे काही लोक येतात, पण असा कुठलाही कुणाला पैशाचा प्रॉब्लेम झाला नाही किंवा त्यांनी मागितले तर दिले नाही, असा कुठलंही काही झालेलं नाही. माझं नाव अशोक पवार आहे. मी इथे 25 वर्षापासून काम करतो आहे आणि आम्ही सगळ्यांना हेच सांगतो आहे की बाबा संस्था आहे म्हणून आपण आहोत. आमच्या कर्मचाऱ्यांना इतर लोकांना तेच सांगतो आहे. आणि निर्मलनं आम्हाला खूप काही दिलं, मला तरी दिलं आहे. जे आज मार्केटमध्ये नाव आहे, मानसन्मान जो मिळाला आहे तो निर्मलमुळे मिळाला आहे मला. तर असं काही घबराट नाही. आम्ही लोकांचे पेमेंट वेळेवर देतो आहे. का कोणी आम्हाला विचारलं तर त्याला आम्ही आता जस्ट मी एका कस्टमरला सांगितलं, माझे कस्टमर, तर त्यांना बा असं काही आहे नाही, तर ते परत चालले गेले. नाही असं काही आलं नाही. आणि कुणा विचारलं तर त्याला आम्ही फेस करत आहे की बा असं काही आहे नाही. आणि आम्हाला आता आम्ही पेमेंट आता वेळेवर देतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आम्हाला.